मंडळी, लाईफस्टाईल विथ गार्गी या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण परत एकदा कुकीजच बघणार आहोत, पण आपण आज साधी न बनवता म्हणजे आज आपण स्पेशल चॉकलेटची बघणार आहोत। बिस्किट चॉकलेटची कुकीज कसे होतात ते आपण आता बघूया। चला तर मग आता सर्वप्रथम आपण 1 कप मैदा घेतोय। मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, आज आपण चॉकलेट बिस्किट बघतोय ना, तर आपण ह्यातले 2-3 टेबलस्पून मैदा काढून घ्यायचा आहे बाजूला। आपण 4 टेबलस्पून काढून घेऊया। आपण 4 टेबलस्पून काढून घेतले। हा मैदा आपण बाजूला ठेवूया आणि 4 टेबलस्पून आपण कोको पावडर घ्यायचे। आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। आपल्याला याच्यात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा काही नाही टाकायचं आहे। आता हे मिक्स करून आपण साईडला ठेवूया। आता आपल्याला 1 कप घी घ्यायचं आहे आणि पाऊण कप मी इथे पिठी साखर घेतली आहे। म्हणजे आपली घरातली जी साखर असते ती आपल्याला मिक्सरमध्ये लावून बारीक करून घ्यायची पिठी साखरसारखी, आणि पाऊण कप घ्यायची। तुम्हाला जर कमी हवं असेल तर अर्धा कप घेऊ शकता। आणि आता हे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे सुद्धा आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचे, फेटून घ्यायचे। आणि हे जे आता मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट आपलं फेटलं गेलेलं आहे। घी आणि साखर एकदम व्यवस्थित मिक्स झालेले आहे। अशा पद्धतीनेच आपल्या ह्या मिश्रणाला कलर यायला हवा, त्यामुळे काय होणार आहेत, बिस्किट आपले एकदम छान होणार आहेत। तर तुम्ही जास्तीत जास्त फेटण्याचा प्रयत्न करा। बघा, ही अशी कन्सिस्टन्सी असायला हवी। जे आपलं पीठ मिक्स करून घेतलेलं ते आता आपण याच्यात मिक्स करून घेऊया आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। म्हणजे पीठ आहे ते आपल्याला मऊसर वाटायला हवं, जेणेकरून बिस्किट आहेत ती आपली कुरकुरीत होतील। आणि हे बघा, हे कसं होतं की जे आपण साखर आणि घीचं मिश्रण केलेलं होतं ते ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवं आहे, त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला मळून घ्यायचं। आता असा गोळा करून आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। आपल्याला हे 10 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गोळे करायचे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये बिस्किट ठेवणार आहोत ओव्हनमध्ये, म्हणून मी ह्याला आधी तेल लावलं आहे आणि मैदा भुरभुरला आहे, म्हणजे आपले बिस्किट चिकटायला ना पाहिजे म्हणून। आता आपण आणि आता पीठ ठेवून आपल्याला झाले 10 मिनिटं। छान पीठ नरम झालेलं आहे। आता आपण याचे गोळे करून घेऊया। अशा साईजचे आपल्याला बिस्किट करून घ्यायचे।
अशा प्रकारे आपल्याला बिस्किट सगळी करून घ्यायची आहेत. आता अशा प्रकारे आपले गोळे तयार झालेले आहेत. डेकोरेशनसाठी आपण तुम्हाला काय वरती जर चोको चिप्स लावायचं असेल तर चोको चिप्स लावू शकता. मी इकडे काजू लावते. दाबून घ्यायचं. आणि मी बिस्किटं करता करता ओव्हन 5 मिनटासाठी प्रीहीट करायला ठेवले 150 सेल्सिअस डिग्रीवर. आता हे मी ओव्हनमध्ये ठेवून घेते 15 मिनटासाठी. 150 डिग्रीवरच ठेवायचं आपल्याला. आणि ही आता बिस्किट आपली झालेली चॉकलेटची आधीची, ही आपल्याला थंड व्हायला ठेवून द्यायचे. रूम टेम्परेचरवर येऊ दे, नंतर आपण बघूया. एकदम छान दिसत आहेत. एकदम बाहेरून आणल्यासारखेच दिसत आहेत आपली बिस्किट. मी तुम्हाला दाखवलीच की आपली बिस्किटं कशी झाली आहेत ती. आणि आता खूप छान बिस्किटं झालेली आहेत. मी तर खूप खुश झाली आहे बघून. कारण जशी आपण जी शॉपमधून बिस्किटं घेऊन येतो तशीच एकदम झालेली आहेत. बघा ही सफेद जे आपण मैदा लावला होता त्यामुळे ती सफेद दिसत आहेत. पण आपली बिस्किटं एकदम छान शेकली गेलेली आहेत. कारण का हे तुम्हाला दिसत असतील क्रॅक्स, त्याच्यावरून समजायचं की आपलं बिस्किट आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे. आपण आता एक मस्त खाऊन बघूया बिस्किट. हे बघा असं झालं की समजेल की आपले बिस्किट छान झाले. एकदम कुरकुरीत झालेत, छान झालेत. आणि अशा प्रकारे आपली कुकीज तयार झालेले आहेत. हे बघा छान दिसत आहे. आणि टेस्ट पण एकदम छान झालेली आहे. कोको पावडर टाकल्यामुळे चॉकलेट चीज वाटतात एकदम बिस्किटं. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एकदा घरी ट्राय करा. तर अशा प्रकारे आपली बिस्किटं झालेली आहेत. तर तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करा. आणि ट्राय करून झाल्यावर सक्सेस झाल्यावर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे जे पहिलं नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. बोलू. आणि व्हिडिओला सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओ. लाईक शेअर आणि सबस्क्राईब कीजिए.